राज्यभरात सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि अशा पोलीस भरतीमध्ये पुण्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। बुलढाण्यामधून पोलीस भरती होण्याचं स्वप्न पाहत पुण्यामध्ये आलेला पुरुषोत्तम बुरकुल नावाचा जो युवक आहे, या युवकाचा पोलीस दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आणि सर्वत्र अगदी हळहळ जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। सध्या पुरुषोत्तमचे नातेवाईक, त्याचे काका सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर अगदी दुर्दैवी घटना आहे, प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे। पुरुषोत्तमने काय नेमकं स्वप्न बघितलं होतं, त्याची काय इच्छा होती? पुरुषोत्तमनं स्वप्न असं बघितलं होतं की मी पोलीस भरती होईल आणि देशाची सेवा करेल, जनतेची सेवा करेल, त्याचं ते पूर्ण स्वप्न होतं। परंतु ते स्वप्न साकार करण्यासाठी तो सतत 3 वर्षापासून तो पोलीस भरतीची तयारी करत होता, प्रयत्न करत होता। मागच्या 15 दिवसापूर्वी मुंबईला बी पोलीस भरतीसाठी तो गेलेला होता आणि आजही तो पुण्यामध्ये या ठिकाणी भरतीसाठी आलेला होता। आणि आल्यानंतर त्यानं ग्राउंडवर आल्यावर मला फोन केला होता की मी काका या ठिकाणी पोहोचलेलो आहे। त्यानंतर त्याच्यानंतर फोनच नाही आला। नंतर डायरेक्ट मला पोलीस स्टेशनवरून फोन आला की पुरुषोत्तम तुमचा ससून हॉस्पिटलला ॲडमिट केलेला आहे, तरी तुम्ही घरून लवकर या। तर त्यामुळे आमच्या पुरुषोत्तम भीमराव बुरकुल याचं जे स्वप्न होतं की पोलीसमध्ये भरती होईल, देशाची सेवा करेल, राज्याची सेवा करेल, जनतेची सेवा करेल, हे स्वप्न अधुरं राहिलं। तद्वतच त्यानंतर आई वडिलाची परिस्थिती अशी आहे की वडील हे पॅरालिसिस झालेला आहे। शेतकरी कुटुंबामध्ये, गोरगरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि गोरगरीब शेतकऱ्याची मुलं ही फार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। तर सरकार मायबाप यांनी, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री यांनी या गोष्टीचा या ठिकाणी गांभीर्याने विचार करावा। कारण शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर 2 एकर शेती आहे। आम्ही विदर्भामध्ये राहतो आणि विदर्भामध्ये पाऊस, दुष्काळ, गारपीट त्या ठिकाणी नापिकी होते आणि नापिकी झाल्यामुळे उपासमारीची वेळ येते। तर आता पुरुषोत्तमचे आई आणि वडील तर काम करू शकत नाहीत, ते एका जागेवर आहेत, त्यांना पॅरालिसिस झालेला आहे, जास्त बोलता येत नाही। तर त्या कुटुंबाने आता कुणाकडे बघून कसं जगावं आणि काय करावं, जीवन कसं जगावं, कुणाकडे बघून जगावं। माननीय मुख्यमंत्री आणि सरकार यांना अशी माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी या कुटुंबासाठी काहीतरी आर्थिक मदत त्या ठिकाणी करावी, अशी आग्रहाची व कळकळीची या ठिकाणी। तर हा सर्व घटनाक्रम, धक्कादायक घटना घडल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं का? त्यांनी काय तुम्हाला आश्वासित केलं काय सर्व प्रकार घडल्याच्या नंतर? नाही, पोलीस प्रशासनाने काही आश्वासित केलं नाही। फक्त त्यांनी एवढं सांगितलं होतं की तुमचा पुरुषोत्तम बुरकुल हा ससून हॉस्पिटलला ॲडमिट केलेला आहे। तर तिथं ॲडमिट केल्यानंतर तिच्या सोबत जे काही आमचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा नंबर देतो, त्यांना कॉल करा, पुढचं आम्हाला काही सांगता येत नाही। आता पुरुषोत्तमचे नातेवाईक म्हणून किंवा कुटुंब म्हणून तुमची काय मागणी असणार आहे? आमची मागणी एकच आहे की आता या कुटुंबाने कुणाकडे बघून जगावं, कसं जगावं, यासाठी आर्थिक मदत त्या ठिकाणी शासनानं, सरकारनं या ठिकाणी करायला पाहिजे, अशी आमची विनंती आहे। खरं तर यापूर्वी सुद्धा असे काही युवक पोलीस भरती करत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। आता ही जी गोष्ट आहे ती तुमच्या कुटुंबावरती सुद्धा येऊन बेतलेली आहे, त्यामुळे आणखी सरकारकडे कुठली विनंती करणार तुम्ही? सरकारकडे एक विनंती करतोय की कारण स्वर्गीय आदरणीय RR पाटील आबा हे गृहमंत्री ज्यावेळेला होते त्यावेळेला ते जानेवारी महिन्याच्या अगोदरच भरती प्रक्रिया त्या ठिकाणी करायचे, भरपूर जागा काढायचे। परंतु आता पोलीस भरती शासन घेत असताना त्यांनी कुठला तरी 1-2 क्रायटेरिया वापरून अशा मुलांना ग्राउंडवर पळवणं, या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये एवढ्या तापमानामध्ये भरती घेऊ नये असं मला या ठिकाणी म्हणायचं। कारण की आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलीस भरतीला मागच्या 15-20 दिवसापूर्वी याच मागच्या महिन्यामध्ये घटना घडली, तिथे एका कुटुंबावर असाच त्या ठिकाणी आघात झाला। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा झाला आणि आज तिसरी घटना आहे की आमच्या पुरुषोत्तम बुरकुलवर सुद्धा असा त्या ठिकाणी काळानं या ठिकाणी घाला घातलेला आहे। आणि अजून सुद्धा या पुण्यामध्ये आज त्याच्यासोबतच असलेले दोन युवक सुद्धा भरतीला आलेले, तेही सुद्धा आज दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेले आहेत। आणि म्हणून सरकारला एक अशी विनंती करतो की त्यांनी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, या तापमानामध्ये या ठिकाणी भरती घ्यायला नाही पाहिजे। कारण या नियोजनामुळं, हे जे काही सरकारचं, शासनाचं जे नियोजन आहे, या चुकीच्या नियोजनामुळं असे गोरगरीब शेतकरी कुटुंबाच्या मुलांवर उपासमारीची वेळ येत आहे आणि असं जीव त्यांना त्या ठिकाणी गमवावा लागत आहे, अशी मागणी या ठिकाणी करतो। पोलीस भरतीचं स्वप्न उराशी घेऊन पुरुषोत्तम पुण्यामध्ये आला, मात्र त्याचं स्वप्न अधुरच राहिलं। आता या कुटुंबाचा आधारच हरपलेला आहे, त्यामुळं प्रशासनाने किंवा शासनाने या कुटुंबाकडे लक्ष देऊन आम्हाला मदत करावी, अशी आर्त हाक खरं तर हे बुरकुल परिवार जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.